नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत अळूची पातळ भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: अळूची एक 5-6 पानं, कवळी छान पानं आहेत, चना, भिजवलेली चना डाळ, भिजवलेले शेंगदाणे, थोडे बेसन, आमसूल, गूळ आणि फोडणीसाठी लागणारे तिखट, हळद, मीठ, जिरे, मोहरी। आता मी अळूची पानं थोडे कापून घेते। चना डाळ आणि शेंगदाणे हे कुकरला शिट्टी करून घेते। हे पानं, डाळ आणि शेंगदाणे आता मी कुकरला शिट्टी करून घेते। अळूची पानं आणि डाळ, शेंगदाणे छान शिजून गेले आहेत। आता आपण याला फोडणी करून घेऊयात। त्या पहिले मी जे आपण बेसन काढून ठेवलं होतं त्याला पाण्यात घालून असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडा लसूण वाटून घेतला आहे। लसूण ऑप्शनल असतो, तुम्हाला आवड असेल तर टाका, नाही टाकला तरी चालतो। चला आपण आता फोडणीची तयारी करून घेऊयात। तेलात टाकूया जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लसूण, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद। या भाजीला काळा मसाला नको घालायला। आणि आपली शिजवलेली डाळ आणि अळूची पानं घालूया। आता मी आता एक अर्धा ग्लास पाणी घालते। भाजीला छान उकळी येत आहे। आता आपण स्वादानुसार मीठ घालून देऊयात। काढून ठेवलेले गूळ आणि आमसूल टाकूयात। आणि हे जे बेसन पीठ आपण काढून ठेवले होते, मोडून ठेवले होते, ते पण आता आपण त्याला हळूहळू ॲड करूया। त्याची गुठ पडायला नको म्हणून आपण त्याला लगेच फेटून घेणार आहोत। बेसन टाकल्यामुळे भाजीला घट्टपणा येतो, तर आपण अजून थोडंसं पाणी ॲड करू शकतो। भाजी आता शिजत आली आहे, त्याला कोथिंबीर घालूया। ही भाजी खाण्यासाठी खूप चविष्ट सुंदर लागते, गोड, आंबट, तिखट। हिला भातासोबत पण खाऊ शकतो आपण, मस्त। आता हिला एक 5 मिनिटं उकळी घेऊयात। भाजी आता पूर्णपणे तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करून देऊयात। अळूच्या भाजीची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।